वचन आज आपल्या समोर मला मांडायचे या सकाळच्या वेळेस ते म्हणजे अनुवादाचा 6वा अध्याय आणि 5वं वचन. त्या ठिकाणी स्वतः परमेश्वर असं म्हणतो, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. किती सुंदर वचन आपल्या समोर आहे. हे परमेश्वरने इस्रायल लोकांना दिलेली एक फार मोठी आज्ञा आहे. काही वर्षानंतर स्वतः प्रभू ख्रिस्ताने सुद्धा ह्या आज्ञेबद्दल सांगितलं. मार्क याचा 12वा अध्याय आणि 30व्या वचनामध्ये आणि मत्ती याचा 22व्या अध्यायामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. प्रभू ख्रिस्ताने सांगितलं, ही आज्ञा सर्वात मोठी आणि सर्वात पहिली आज्ञा आहे. हो विश्वासानं देवावरती प्रेम करणं हे फार महत्वाचं आपल्या जीवनामध्ये मानलं जातं. पण आज आपलं प्रेम देवाप्रती आहे ते कशा प्रकारचं प्रेम आहे? जर प्रभूची इच्छा असली या सकाळच्या वेळेस मला 4 गोष्टी ठेवायची आणि या 4 गोष्टीद्वारे आपल्या समोर मांडायची कशा रीतीने आज प्रत्येक विश्वासायांना त्या जिवंत देवावरती आपल्याला प्रेम करायचं. सर्वात पहिलं आपल्याला बघायला मिळतं त्या वचनामध्ये, म्हणजे अनुवाद 6:5 मध्ये किंवा मार्क 12:30 मध्ये किंवा मत्ते 22:37 मध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. जे प्रेम देवावरती तुम्हाला आणि मला प्रगट करायचंय ते खरं प्रेम पाहिजे. जेन्युइन लव, खरं प्रेम. प्रेमाचे तुकडे मनुष्याने कधीच करू नये. कधी कधी मनुष्य देवावरती सुद्धा प्रेम करतो आणि कधी कधी मनुष्य जगावरती सुद्धा प्रेम करतो. कधी कधी त्याचं प्रेम देवावरती सुद्धा असतं आणि पापावरती सुद्धा असतं. पण त्या ठिकाणी परमेश्वरने आणि काही वर्षानंतर स्वतः प्रभूने सुद्धा सांगितलं, जे प्रेम तुम्हाला आणि आम्हाला देवावरती प्रकट करायचे ते पूर्ण नुसतं तोंडाने नव्हे, तर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि शक्तीने, या तिन्ही गोष्टी आहेत या आतमधून येतात. जे प्रेम देवावरती प्रकट करायचे ते आतमधून आपल्याला प्रकट करायचे. ते आतमधून देवाप्रती प्रेम तुम्हाला आणि मला दाखवायचे, ना नुसतं तोंडामधून किंवा मुखामधून नव्हे. हो विश्वासानो, त्या प्रेमाचे कधी तुकडे करू नका. काही वर्षा अगोदर आपल्याला सर्वांना माहिती, शल्मोन राजसिंहासनावरती बसलेला आणि 2 आया त्याच्याकडे आल्या आणि एका आईने सांगितलं, हे लहान बाळ माझे. दुसऱ्या आई म्हणते, हे लहान बाळ माझे. वास्तविक पाहता त्या काम करा तलवारा आणि हा जे लहान बाळ जिवंत आहे त्या बाळाचे 2 तुकडे करा. जी खोटी आई होती ती शांत बसली. तिला तिचं प्रेम नव्हतं त्या लहान बाळावर. परंतु जी खरी आई होती, खरी आई, त्याच वेळेस ती उभी राहिली आणि तिने ते थांबवलं. तिने सांगितलं, हा जो लहान बाळ आहे तिच्या हातामध्ये देऊन टाका. ती आपल्या लहान बाळाचे 2 तुकडे होताना कसे पाहू शकणार? कसे पाहू शकणार? ते जिवंत पाहायला तयार आहे दुसऱ्यांच्या हातामध्ये, परंतु तिच्या डोळ्याच्या समोर आपल्या स्वतःच्या बाळाची लहान 2 तुकडे होताना ती पाहू शकत नव्हती. आणि त्याच्यामुळे तिने सांगितलं त्याला, त्या बाईला देऊन टाकत. आणि त्याच वेळेस या गोष्टीच्या द्वारे त्या शल्मोन राजाला कळालं की खरी आई कोण आहे आणि खोटी आई कोण आहे. हो विश्वासानो, ही खरी आई ती त्या दिवशी आपल्या लहान बाळाला वाचवण्यासाठी उभी राहिली. लहान बाळाला वाचवलं तिने. जर कदाचित मी विचार करतो, हे लहान बाळ काही वर्षानंतर मोठं झालं, त्या मुलाकडे किती सुंदर साक्ष होती. काय सुंदर साक्ष होती त्या मुलाकडे. तो मुलगा काय म्हणाला, माझ्या समोर तलवार होती, तलवार होती माझ्यावरती आणि माझे 2 तुकडे होणार होते, परंतु माझी खरी आई माझ्यासाठी उभी राहिली. ती माझे 2 तुकडे होताना ती पाहू शकत नव्हती. तिने मला एक नवीन जीवन दिलं. तिनेच मला नवीन जीवन दिलं. हो विश्वासाने या खऱ्या आईचं मन, खरं प्रेम तिने दाखवलं त्या लहान मुलाप्रती. कधी विसरू नका, आज ज्याप्रमाणे त्या लहान मुलाकडे ती अशा प्रकारे साक्ष होती, तशाच प्रकारे आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांकडे एक एक साक्ष आहे. आणि कोणती साक्ष आहे? सगळ्यांसमोर सगळ्यांकडे एकच साक्ष आहे, ते म्हणजे तलवार
आमच्यावरती होती. मृत्यू आमचा होता. आपण मरणार होतो. परंतु आमचा स्वर्गीय पिता तो पाहू शकत नव्हता. स्वर्गीय पिता पाहू शकत नव्हता आमचा मृत्यू. त्याच वेळेस त्याने आपला एकुलता एक पुत्र पाठवला या जगामध्ये. आणि तो पुत्र सुद्धा प्रवेश ख्रिस्त तो या जगामध्ये आला आणि आमच्याकरिता तो वधस्तंभावर गेला. ते खरी आई आपल्या लहान बाळाचे 2 तुकडे होताना ते पाहू शकत नव्हती. परंतु आमचा स्वर्गीय पिता त्याने आपल्या मुलाला, आपल्या पुत्राला ठेचताना पाहिलं. त्याला माहिती होतं की जगामध्ये लोक त्याला ठेचून 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 काढणार आहे. आणि ते त्याने पाहिलं. एक असा क्षण आला, त्याने आपला मान सुद्धा वळवला, कारण त्याला ते पाहावलं नाही. माझा पुत्र त्या वधस्तंभावर ठेचत आहे लोक त्याला. हो विश्वास आहे, आज त्या मुलामुळे आज आपण वाचलं गेलो. तो मुलगा त्या खऱ्या आईमुळे वाचलं गेलो. काय ते खरं प्रेम. 2 तुकडे नव्हे, प्रेमाचे तुकडे कधीच करू नका. देवावरती सत्य आणि खरं प्रेम आपल्या जीवनाच्या द्वारे आपल्या अंतकरणामधून आलेलं प्रेम पाहिजे. आणि जर तुम्ही अध्यायाने राहेल रडत आहे. का रडत आहे माहिती आहे? कारण तिचे मुलंच नाही तिकडे. तिचं मुलंच नाही. आणि खरंच त्या राहेलीच्या रडण्याच्या द्वारे तिने दाखवलं मी माझ्या मुलांवरती किती प्रेम करते. परंतु बायबलमध्ये एक अशी बाई बघायला नाही, ती सुद्धा रडत आहे. ती आपल्या घरामध्ये नव्हे, कुठे दुसरीकडे नव्हे, तर एका कब्रिस्तानामध्ये ती रडते. आणि तिच्या समोर एक फार महत्वाचा प्रश्न आला, बाई तू का रडतीस? त्यावेळेस त्या बाईच्या मुखामधून निघाल, मी रडते का? आणि तिने सांगितलं, माझ्या प्रभूला घेऊन गेलेत कुठेतरी. माझा प्रभू नाही. त्या ठिकाणी एक फार मोठा आणि सुंदर शब्द येतो, माय लॉर्ड. माझा प्रभू. नुसतं प्रभू नाही सांगितलेले तिकडे, माझा प्रभू. थोमाने सुद्धा हाच शब्द वापरला, माय लॉर्ड, माय सेवियर. माझा तारणारा, माझा प्रभू. हो विश्वास आहे नो. ती बाई त्या सकाळच्या वेळेस, पहाटेच्या वेळेस का रडत होती? कारण प्रभू नव्हता तिकडे. प्रभू नाही. प्रभू नाही त्याच्यामुळे ती रडत आहे. आज मनुष्य का रडतो? पगार नाही म्हणून रडतो मनुष्य. मोबाईल हरवला तर मनुष्य रडतो. जॉब गेल्यामुळे मनुष्य रडतो. पैसा नाहीये, धन नाही म्हणून रडतो तो. पण त्या बाईला विचारा, तू काय का रडतेस? तिच्या समोर एकच उत्तर आहे, माझा प्रभूच नाहीये, माझा देवच नाहीये, मन मी रड. आणि खरंच ज्या राहिलेने आपल्या मुलांवरती प्रेम प्रकट केलं, खरं प्रेम प्रकट केलं, रडून प्रकट केलं. पण मरियेने ख्रिस्तावरती जे प्रेम केलं ते खरं प्रेम केलं आणि ते रडून तिने प्रकट केलं. हो विश्वास आहे ना, त्या मरियेचं प्रेम ख्रिस्तावरती जे होतं ना, ते खरंच होतं. नुसतं तोंडामधून वरच्या वरचं नव्हतं, अर्धवट नव्हतं. तिचं खरं प्रेम त्या ख्रिस्तावरती होतं. हो विश्वास आहे ना, काही काळानंतर आपल्याला बघायला मिळतं, येशू सुद्धा रडला. आणि बायबल प्रमाणे येशू 3 वेळा रडला. येशू त्या कब्रिस्ताना लाजरसच्या कबरेवरती रडला. त्या यरुशलेमेकडे बघून रडला. आणि तिसरी गोष्ट, त्या त्या गेत्सेमनी बागेमध्ये जाऊन सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त रडला. पण त्या लाजरसच्या कबरेवरती रडला. येशू रडला. योहान 11:35. का रडला? ज्यावेळेस येशू रडला ना, त्याच्या नंतरच वचन आपल्या समोर बघायला मिळतं. ज्यावेळेस येशूच्या डोळ्यामध्ये लोकांनी अश्रू बघितले, त्याच वेळेस लोक म्हणू लागले, यहुदी लोकांनी बघितलं आणि यहुदी लोक म्हणाले, हा त्याच्यावरती म्हणजे या लाजरसावरती किती प्रेम आहे त्याचं. अश्रूंच्या द्वारे प्रगट करून दाखवलं खरं प्रेम लाजरसावरती ख्रिस्ताने. हो विश्वास नो, त्या काळामध्ये, आजच्या काळामध्ये कधी कधी लोक प्रेतक्रियेसाठी येतात, फुलं आणतात, रिंग आणतात. पण यहुदी लोकांमध्ये
ते आपले नेत्र, आपले अश्रू टाकतात आणि ते कुरिअर करतात त्या कुटुंबामध्ये, त्या दुःखित कुटुंबामध्ये ते कुरिअर करतात. आणि ज्या बॉट असतं, हे अश्रू कुठून आलेले आहेत, कोणाचे अश्रू आहेत? आणि ज्या वेळेस ती बॉटल बघतात, त्याच वेळेस त्या कुटुंबाला कळतं की ही बाई, की हा मनुष्य खरंच, जो व्यक्ती मरण पावलेला आहे, त्या व्यक्तीवरती खरं प्रेम करतो. अश्रूंच्या द्वारे लोकांना कळतं की किती हा प्रेम करतो. हो विश्वासप्रियांनो, येशूने खरं प्रेम त्या लाजरसावरती केलं. परंतु कधी विसरू नका, येशूचं खरं प्रेम 2000 वर्षा अगोदर त्या वधस्तंभावर प्रगट झालं. म्हणून बायबल प्रमाणे येशूने पूर्ण जगावरती प्रेम केलं. त्या ख्रिस्ताने मंडळीवरती प्रेम केलं आणि त्याच ख्रिस्ताने प्रत्येक पापी लोकांवरती सुद्धा प्रेम केलं. हो विश्वासप्रियांनो, म्हणून बायबल यशाया 53:8 प्रमाणे येशू जो ख्रिस्त मरण पावला, तो इस्रायल लोकांसाठी मरण पावला. आणि योहाने 1:29 प्रमाणे ख्रिस्त जो मरण पावला, तर पूर्ण जगासाठी तो मरण पावला. जगासाठी मरण पावला. आणि त्या मरणाच्या द्वारे त्याने प्रगट करून दाखवलं खरं प्रेम मनुष्यावरती. कोण एवढं प्रेम करणार आपल्यावरती? कोणच नाही. परंतु ख्रिस्ताने खरं प्रेम आपल्यावरती प्रगट करून दाखवलं त्या वधस्तंभाच्या मृत्यूच्या द्वारे. दुसरी गोष्ट आपल्याला बघायला मिळते, ते म्हणजे त्याच ठिकाणी लिहिले, आपला देव परमेश्वर ह्याच वर, आपला देव परमेश्वर ह्याच वर, आपला देव परमेश्वर ह्याच वर. गॉड वर्ड, तो देवावरती प्रीती कमी करतो आणि देवापासून मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याच्यावरती जास्त तो प्रेम करतो. बायबल प्रमाणे जो कपटी असतो, जो धूर्त असतो, तो नेहमी देवापासून मिळणाऱ्या गोष्टींकडे त्याचं जास्ती लक्ष असतं आणि त्याच्यावरतीच प्रेम असतं. याकोब त्या प्रकारे पहिला होता. त्याचं परिवर्तन झालं नव्हतं. तो आपल्या वडिलांकडे गेला आशीर्वाद घेण्यासाठी. त्याचं लक्ष फक्त आशीर्वादाकडे होतं, देवाकडे नव्हतं. पण काही काळानंतर त्याचं लक्ष देवाकडे गेलं. हो विश्वासाने आज आपलं प्रेम देवावरती आहे की देवापासून मिळणाऱ्या गोष्टीकडे आहे? तुम्ही पहा, मनुष्यावरती प्रेम कधीच करणार नाही. त्या मनुष्यापासून मिळणारा धन पैसा, त्याच्याकडे तिचं लक्ष आणि त्याच्याकडे तिचं प्रेम असतं. साधं उदाहरण दलीला बघ. दलीला त्या शमशुनावरती प्रेम करत नव्हती, पण शमशुनामुळे आणि शमशुनापासून जो मिळणारा धन पैसा, त्याच्यावरती तिचं प्रेम होतं. योबाचं प्रेम जे देवावरती होतं, देवाकडे गेलं. प्रेम का करतो? कारण तू त्याला आशीर्वाद दिलेला आहे. पण नाही, योब देव न करता तिचं प्रेम धनावरती होतं, संपत्तीकडे होतं. यहोदा इस्करियोतचं प्रेम येशूवरती नव्हतं. त्या येशूमुळे मिळणाऱ्या ज्या संपत्ती आहे, त्याच्याकडे होतं. हो विश्वासानं आपल्या जीवनामध्ये आपलं प्रेम देवावरती असणं फार गरजेचं आहे, ना की देवापासून मिळणाऱ्या गोष्टीकडे. त्यातच पण देव देतोच आपल्याला, परंतु आपलं प्रेम, लव्ह द लॉर्ड दाय गॉड, आपला देव परमेश्वर ह्याचवर, ह्याच्यावरती ही सर्वात पहिली आज्ञा, सर्वात मोठी आज्ञा ख्रिस्ताप्रमाणे आणि बायबल प्रमाणे मानली जाते. आणि आज सुद्धा यहुदी लोकांचा हा अनुवादाचा 6वा अध्याय, हा प्रत्येक यहुदी लोकांचा पाठांतर केलेला अध्याय. ते लोक संध्याकाळी आणि सकाळी हे लोक रोज हे म्हणतात, उच्चारतात. हिया हो विश्वास आज आपलं प्रेम देवाप्रती कशा प्रकारे आहे. तिसरी गोष्ट आपल्याला बघायला मिळते की आपलं प्रेम जे आहे देवाप्रती, ते सर्वोच्च प्रेम पाहिजे, सुप्रीम लव. कारण त्या ठिकाणी मार्क 12:30 प्रमाणे प्रवेश स्वतः म्हणतो, दिस इज द फर्स्ट कमांडमेंट, ही पहिली आज्ञा आहे. सर्वात उच्च प्रेम देवावरती पाहिजे.
हो विश्वासाने सुप्रीम लव म्हणजे काय माहिती आहे? जर का एवढा वेळ नाही आपल्याकडे, पण गीतरत्न याचा 8वा अध्याय आणि 2रं वचन, हे जर का वचन तुम्ही वाचलं, त्या ठिकाणी एक स्त्री आहे आणि त्या ही नवीन लग्न झालेली ती बायको आहे. नवऱ्याच्या घरामध्ये जाण्याच्या अगोदर यहुदी लोकांमध्ये ती बायको काय करणार माहिती, आपल्या नवऱ्याला आपल्या आईच्या घरामध्ये आणणार ती. आणि आईच्या घरामध्ये आल्यावरती सर्वात पहिला तिला पेय देणार. द्राक्ष हा द्राक्षरस, म्हणजे त्या ठिकाणी मसाला घातलेला द्राक्षरस किंवा माझ्या डाळिंबाचा रस हा एक वेलकम ड्रिंक होता त्या काळामध्ये. एक सुंदर ड्रिंक त्या काळामध्ये असायचा, खूप सुंदर टेस्टी असायचा. तो एक हेल्दी ड्रिंक मानला आज सुद्धा आहे. फार श्रीमंत लोकांचं हे पेय आहे, घरामध्ये बनवलेलं आहे. कारण ती स्वतः म्हणते माझ्या डाळिंबाचा रस आहे तो, दुसऱ्यांच्या नाही, माझ्या. आणि तो फ्रेश आणायची ती आणि त्याला द्यायची. झाल्यावरती जी आई आहे, त्या बाईची आई आहे, ती त्या आईला आई त्या बाई बाई म्हणजे त्या आपल्या मुलीला चांगल्या गोष्टी शिकवणार. आता तू आपल्या नवऱ्याच्या घरामध्ये जाणार आहे, कशा रीतीने वागणार, कशा रीतीने चालायचे, हे सर्व शिकवणार. आणि त्याच्यानंतर ती आपल्या नवऱ्याच्या घरी जाणार. या ठिकाणी आईचं घर बघायला मिळतं. आपण पहिली गोष्ट बघितलं, आईचं मन, मदर्स हार्ट, मदर्स हाऊस. त्याच्याबरोबर आपण त्या पित्याचं घर आणि पित्याचं मन सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. पित्याचं घर आणि आईचं घर. हे आईचं घर म्हणजे काय, आपल्याकडे इतका वेळ नाही सर्व गोष्टी सांगण्यासाठी, परंतु त्याच्यावर तुम्ही तुलना करा स्वर्गीय पित्याचं घर. या घरामध्ये त्या बाईला चांगल्या गोष्टी शिकवलेल्या, वाईट गोष्टी नाही. या घरामध्ये त्या तो नवरा जो आहे त्याचं आगस स्वागत केलेलं आणि किती सुंदर गोष्टी त्या नवऱ्याच्या समोर आणून ठेवलेल्या. हो विश्वासानो, जो ज्यूस असायचा त्या काळामध्ये, तो सर्वात बेस्ट ज्यूस त्या नवऱ्याला मिळायचा. म्हणजे जो नवरा आहे त्याला काय मिळायचं माहिती, बेस्ट बेस्ट. आपला स्वर्गीय प्रभू, त्याला आपल्या जीवनामधून सर्वोच्च प्रेम केलं पाहिजे. सर्वात बेस्ट कोण आहे, तो आहे. आणि त्यालाच आपल्या जीवनामधून बेस्ट द्यायचंय. येशू ख्रिस्त त्या काना गावामध्ये गेला आणि काना गावामध्ये चमत्कार केला. जो द्राक्षरस केला, सगळ्यात सुंदर द्राक्षरस होता, उत्तम द्राक्षरस होता. पण 3-3.5 वर्षानंतर मनुष्याने येशूला पेय दिलं, त्या बरंच समोर असताना खराब पेय दिलं. ख्रिस्ताने मनुष्यासाठी उत्तम दिलं, परंतु मनुष्याने ख्रिस्ताला सर्वात वाईट गोष्ट दिली. हो विश्वास, त्या वधस्तंभावर असताना प्रभूला 2 पेय दिली, सकाळी 9 वाजता आणि दुपारच्या क्षणामध्ये 3 वाजता. इतका आपल्याकडे वेळ नाही, पण जे प्रभूने दिलं ते बेस्ट दिलं. आज आपल्या जीवनामध्ये सुद्धा प्रभूला बेस्ट देणं फार गरजेचं आहे. म्हणून लेवियाचा 3रा अध्याय आणि 16 वचनामध्ये म्हटलेलं आहे, सारी चरबी यहोवा की, ऑल द फॅट इज लॉट्स. जी चरबी आहे ती एका जनावराची सर्वात उत्तम मानली जात होती. आणि बायबल प्रमाणे, शास्त्राप्रमाणे ज्यास लोक अर्पण करण्यासाठी यायचे, काही भाग याजकांना असायचा, काही भाग स्वतःला सुद्धा घ्यायचे ते लोक. पण जे चरबीचा भाग आहे, चरबीचा भाग तो फक्त देवाला, कारण चरबी उत्तम मानली जात होती त्या काळामध्ये. हो विश्वास, आज देवाला उत्तम देणं फार गरजेचं आहे. उत्तम ते काय, आतमधून, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने. आणि चौथी आणि फार महत्वाची गोष्ट, त्या देवावरती जे प्रेम करायचे ते अखंड प्रेम करायचे, अतूट प्रेम करायचे देवावरती. कारण प्रेमामध्ये एक गोष्ट आहे, मनुष्याचं प्रेम कधी कधी वाढू शकतं, मनुष्याचं प्रेम कधी कधी कमी सुद्धा होऊ शकतं. म्हणून प्रगटीकरणामध्ये आपल्याला बघायला मिळतं, तो पहिलं प्रेम, पहिली प्रीती तू सोडलेली आहे. त्या मंडळीचं पहिलं प्रेम कमी झालेलं. मनुष्याचं प्रेम कधी त्या प्रेमामध्ये कधी त्याच्यामध्ये कधी तोडू देऊ नका. ते प्रेम सतत वाढू द्या आपल्या जीवनामध्ये. जसजसं आपलं जीवन वाढत आहे, जसजसं प्रभूचं येणं जवळ आहे, तसं आपल्या जीवनामधून त्याच्या प्रती
त्याच्यावरती जे प्रेम आहे ते अधिक वाढू द्या. ही देवाने दिलेली इस्रायल लोकांना आज्ञा होती. इस्रायल लोकांनी ही आज्ञा एक पिढी पाळली, पण ज्यावेळी दुसरी पिढी आली, दुसरी पिढी देवावरती प्रेम त्यांचं थंड झालं आणि ते लोक मूर्तीपूजनमध्ये गेले, वाईट मार्गामध्ये गेले. आणि किती दुःखाची गोष्ट. हो विश्वासांनो, देवाने दिलेली ही आज्ञा आहे. प्रभूने दिलेली सुद्धा आज्ञा आहे की तू आपल्या देवावर, देव परमेश्वर ह्याच्यावरती पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. का आपल्याला प्रीती करायची माहिती? पहिले योहानामध्ये लिहिलं, आपण त्याच्यावरती प्रेम नाही केलं, त्याने आपल्यावरती प्रेम केलं. फर्स्ट स्टेप कोणी घेतली? त्याने आपल्यावरती प्रेम केलं. कारण आपलं प्रेम, आपल्यामध्ये काय प्रेम आहे? आपले प्रेम कमी जास्ती होणारं प्रेम. आपलं मन दगडाचं मन होतं, परंतु त्याने, देवाने आपल्या मन दगडाचं मन पाडलं, आपल्याला मांसमय हृदय दिले आणि त्याने ती प्रीती आपल्या अंतकरणामध्ये घातलेली आहे. फर्स्ट स्टेप त्याने घेतलेली आहे, त्याचं प्रेम, त्याने प्रेम दाखवलं आणि देवाने जगावर एवढी प्रीती केली. ख्रिस्ताने त्यावर स्तंभावर स्वतःला देऊन ते प्रेम प्रगट केलं. जर देवाने आपल्यावरती प्रेम केलेलं आहे, जर ख्रिस्ताने आपल्यावरती प्रेम केलेलं आहे आणि अजून प्रेम तो करत आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये अनंत काळासाठी तो प्रेम करणार आहे आपल्यावरती, तर का आज आपलं प्रेम देवावरती आणि जगावरती सुद्धा आहे, देवावरती आणि त्या पापावरती सुद्धा आहे. कधी त्या प्रेमाचे दोन तुकडे करू नका. तर खऱ्या आईने आपल्या मुलाचे दोन तुकडे केले नाही. खरी आई उभी राहिली. अविश्वासनेनो, आपला स्वर्गीय पिता आहे, आपला प्रभू ख्रिस्त आहे, तो आपल्यासाठी उभा आहे. तो आज स्वर्गामध्ये आणि तो प्रेम करतो आणि प्रेमाच्या खातीर त्याने जागण्याच्या अगोदर मी सांगितलं, मी जातो तुम्हासाठी जागा तयार करतो आणि जागा झाली मी लवकर येतो आणि तुम्हाला घेऊन जातो. हो विश्वासनेनो, ही जागा आता पूर्ण झालेली, फक्त त्याचा वेळ आपल्याला माहिती नाही. आपल्याला माहिती नाही तो कधी येणार, त्याला सुद्धा माहिती नाही, पुत्राला सुद्धा माहिती नाही ती तारीख तो कधी येणार आहे. परंतु हा, त्या पित्याला माहिती आहे. एक दिवस ज्यावेळेस तर पित्याचा वेळ येईल, पिता सांगणार आहे पुत्राला आणि पुत्र ज्यावेळेस तया उभा राहील, स्वर्गामधून तर निघेल. अचानक आपण इकडून खालून वर जाऊ आणि किती सुंदर मधुर मिलन होणार आहे. आपले जे प्रियजन आपल्या अगोदर जे प्रभूकडे गेले ते आपल्याला भेटणार आहे आणि ज्याच्यावरती आपण प्रेम करतो आणि ज्याने आपल्यावरती वाहन मोठं आगापी असं प्रेम होतलेलं आहे, तो आपल्याला भेटणार आहे आणि आपण त्याच्या घरामध्ये त्याच्याबरोबर सदा सर्व काळ राहणार आहोत. तेच पित्याचं घर आणि तेच त्या पित्याचं प्रेम, आईचं प्रेम आणि आईचं घर. पण त्याच्या विरोधामध्ये पित्याचं प्रेम आणि पित्याचं घर. तर का नाही आज सुद्धा आपल्या जीवनामधून खरी प्रीती प्रभूवरती करा, देवावरती करा, सर्वोच्च प्रेम करा आणि त्या प्रेमामध्ये अतूट, ते प्रेम अतूट असू द्या, अखंड असू द्या. त्या प्रेम कधी, प्रेमाचे तुकडे मनुष्याने कधीच करू नका. आणि प्रभू करो ही वचने आशीर्वाद करो.